वेलकम स्टुडंट. आज आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमधला पुढचा पार्ट बघणार आहे. पार्ट 8 असेल तो. साहजिक त्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण? क्रॉसिंग ओव्हर बघणार आहे आणि मॉर्गनीचा एक्सपेरिमेंट केलेला आहे तो आपण याच्यामध्ये बघणार आहे. पण पहिला कॉन्सेप्ट आपण बघतो तो म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच काय? बघा इथे डायग्राम आहे तुम्हाला दिसतंय आणि खाली एक्सप्लेनेशन आहे. व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर? आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये दोन होमोलॉगस क्रोमोझोम दिसतात. मग या होमोलॉगस क्रोमोझोमचे पार्ट्स कसे आहेत बघा. हे जे दोन पार्ट आहेत त्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड म्हणतो. त्या क्रोमोझोमचा सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. सेम इथे हेही दोनला आपण काय म्हणणार आहे? सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणणार आहे. बट हा पार्ट, ह्या क्रोमोझोमचा हा पार्ट आणि ह्या क्रोमोझोमचा ह्या पार्ट, त्याला आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतोय. हे मी काय एक्सप्लेन करते तर क्रॉसिंग ओव्हरच्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला हा वर्ड येतोय नॉन सिस्टर क्रोमॅटिड. हे जे क्रॉसिंग ओव्हर होतंय ते क्रॉसिंग ओव्हर कशामध्ये होतंय तर नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये होतंय. ह्या दोन्हीला आपण एकमेकांचे काय म्हणणार आहे? सिस्टर क्रोमॅटिड आहे. हे दोन आहेत ते काय आहेत? सिस्टर क्रोमॅटिड आहे. ठीक आहे. मग इथं पुढे स्टेप दिलेली आहे. ही क्रॉसिंग ओव्हर होत आहे. ठीक आहे. कोणत्या पार्टमध्ये? नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये. आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर इथं जो पॉईंट आहे, क्रॉसिंग ओव्हरचा जो पॉईंट आहे त्याला चायझ्मा असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? चायझ्मा असं म्हणतात. ठीक आहे. आणि इथं मग तुम्हाला चेंज झालेला दिसतोय बघा. हा ए क्रोमोझोम आपण म्हणला आणि हा बी क्रोमोझोम म्हणला. तर इथला पार्ट आहे किंवा इथले जे दोन कलर चेंज झालेले दिसतात. ठीक आहे. आणि ह्या क्रोमॅटिडला आपण ह्या दोन्हींमध्ये चेंज झाला आहे म्हणून त्या क्रोमॅटिडला काय म्हणतोय? रिकॉम्बिनंट क्रोमॅटिड असं म्हणतोय. हे जे क्रोमॅटिड आहेत हे क्रोमॅटिड्समध्ये काय झालं आहे तर क्रॉसिंग ओव्हर झालं आहे. इथे काय मटेरियल जीन्स आहेत ते काय झाले? एक्सचेंज झालेले आहेत. त्यामुळं ह्या क्रोमॅटिडला आपण काय म्हणतो? रिकॉम्बिनंट क्रोमॅटिड असं म्हणतोय. पण हे जे क्रोमॅटिड आहे, इकडचा एक क्रोमॅटिड आणि हा एक क्रोमॅटिड, हे रिकॉम्बिनंट नाही आहेत. इथले जीन्स काही ट्रान्सफर झालेले नाहीत. त्यामुळे आपण त्यांना नॉन रिकॉम्बिनंट क्रोमॅटिड असं म्हणतोय. ठीक आहे. मग आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच काय बघूया. क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन. क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच काय? एक अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये नवीन कॉम्बिनेशन तयार होत आहे. काय तयार होत आहे? नवीन कॉम्बिनेशन, ज्याला आपण रिकॉम्बिनेशन असं म्हणतोय. मग हे कसं तयार होतं? बाय जीन्स किंवा ऑफ जीन्स बाय इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. ठीक आहे. व्हॉट इज इथं आपल्याला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे. हे एक क्रोमॅटिड आहे, हे एक क्रोमॅटिड आहे. मग आता इथे त्यांनी म्हटलं की क्रॉसिंग ओव्हर ही एक अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये नवीन कॉम्बिनेशन तयार होते. फॉर एक्झाम्पल जर आपण डायहायब्रिड क्रॉसचं उदाहरण घेतलं, मेंडलचे जे एक्सपेरिमेंट पाहिले त्यात आपण पाहिलं होतं. तर त्याच्यामध्ये डायहायब्रिडचं उदाहरण काय घेतलं होतं आपण की एक प्लांट होतं ते कसं होतं तर राऊंड शेप आणि येलो कलर होतं. ठीक आहे. आणि दुसरं प्लांट कसं घेतलं होतं? ग्रीन आणि व्रिंकल्ड होतं. F2 जनरेशनमध्ये आपल्याला रेशो काय मिळाला होता? 9:3:3:1. करेक्ट. म्हणजे 9 जे होते ते ओरिजिनल पेरेंटसारखे होते. कुठला पेरेंट होता तर राऊंड अँड येलो सारखे होते. शेवटचे 1 होता तो सुद्धा कुणासारखा होता तर रिसेसिव्ह पॅरेंटसारखा होता. फॉर एक्झाम्पल ग्रीन आणि व्रिंकल्ड होते. पण राहिलेले 3:3 म्हणतोय आपण, हे नवीन तयार झाले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तयार झालं राऊंड अँड ग्रीन, दुसरं झालं व्रिंकल्ड अँड येलो. ठीक आहे. म्हणजे इथं नवीन कॉम्बिनेशन झालं. जे ओरिजिनल आहे म्हणजे जे राऊंड अँड येलो, ग्रीन आणि व्रिंकल्ड जे पुन्हा आपल्याला मिळतात त्याला आपण पेरेंटल कॉम्बिनेशन म्हणणार आहे. का तर ते पुन्हा सारखे आहेत, सेम ॲज अ पेरेंट्स. पण पेरेंट्सपेक्षा जर वेगळे असतील तर त्याला आपण काय म्हणतो? रिकॉम्बिनेशन असं म्हणतो. आणि हे कुणामुळं होतं तर क्रॉसिंग ओव्हरमुळं होतं. बरं एक डेफिनेशन दिली बघा. क्रॉसिंग ओव्हर मीन्स वॉज इट इज अ एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट. इट इज अ एक्सचेंज ऑफ, इथं काय एक्सचेंज केले जातात? क्रोमोझोमवरचे सेगमेंट एक्सचेंज केले जातात. कुणामध्ये? बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. सी वन्स अगेन, what is crossing over? It is the exchange of chromosomal segment between non-sister chromatids of homologous chromosome. ठीक आहे. मग आता ही जी प्रोसेस आहे क्रॉसिंग ओव्हर जी आहे
ते ॲक्च्युली कुठं होते? इट ऑकर्स ड्युरिंग पॅचिटिन ऑफ प्रोफेज फर्स्ट. आता हे तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये झाले. मिओसिसची जी प्रोसेस आहे किंवा मिओसिस फर्स्ट म्हणूया आपण, मिओसिस फर्स्टमधली जी पहिली स्टेज आहे प्रोफेज फर्स्ट, त्यातली पॅसिटिन जी स्टेज आहे त्या पॅसिटिन स्टेजला क्रॉसिंग ओव्हर होतं. ठीक आहे. वेन इट ऑकर्स ड्युरिंग पॅसिटिन ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मिओसिस. द टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन्ड बाय मॉर्गन. क्रॉसिंग ओव्हर ही टर्म कुणी दिलेली आहे? मॉर्गनने दिलेली. याचे एक्सपेरिमेंट आपण बघणार आहे. द मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट 4 सिक्वेन्शियल स्टेप. कोणकोणत्या सिक्वेन्शियल स्टेप्स आहेत बघा. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर जे होत आहे कुठल्या स्टेजमध्ये? पॅसिटिन स्टेजमध्ये. तर त्याच्यामध्ये 4 स्टेज आहेत किंवा स्टेप्स म्हणूया आपण. सायनॅप्सिस आहे, टेट्रॅड फॉर्मेशन आहे, क्रॉसिंग ओव्हर होतं आहे आणि टर्मिनलायझेशन. हेही आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघतोय. फक्त स्टेप लक्षात ठेवा. क्रॉसिंग ओव्हरचं जे मेकॅनिझम आहे त्याच्या 4 स्टेप आहेत. पहिलं सायनॅप्सिस, नंतर टेट्रॅड फॉर्मेशन, देन क्रॉसिंग ओव्हर अँड टर्मिनलायझेशन. ठीक आहे. द फिनॉमिना ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज युनिव्हर्सल. इथे इम्पॉर्टन्स दिले की क्रॉसिंग ओव्हर हे इम्पॉर्टंट का आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे बघा. ही जी फिनॉमिनॉन आहे क्रॉसिंग ओव्हरची ही युनिव्हर्सल आहे. ठीक आहे. अँड इट इज नेसेसरी फॉर द नॅचरल सिलेक्शन बिकॉज इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ व्हॅरिएशन. ठीक आहे. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर आहे आणि क्रॉसिंग ओव्हर जे आहे ते कशासाठी नेसेसरी आहे? तर इट नेसेसरी फॉर द नॅचरल सिलेक्शन बिकॉज इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ व्हॅरिएशन. इथे आपल्याला व्हेरिएशन दिसते बघा. ह्या क्रोमोझोमचं आणि ह्या क्रोमोझोमचं पेरेंटच्या क्रोमोझोम बरोबर जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला इथं काय दिसतंय? व्हेरिएशन दिसतंय. ठीक आहे. नेक्स्ट इथे त्याची माहिती दिली आहे बघा मॉर्गनची. त्यांनी सांगितलं आहे की क्रॉसिंग ओव्हर आहे ते कधी घडतं? तर पॅसिटिन स्टेज कुठल्या? मिओसिस फर्स्टमध्ये. नंतर ही टर्म दिलेली आहे TH मॉर्गननी आणि ह्याच्या ज्या स्टेजेस आहेत किंवा स्टेप्स आहेत त्या 4 आहेत. त्या पुढे दिल्या आहेत. फर्स्ट वन इज अ सायनॅप्सिस, सेकंड वन इज अ टेट्रॅड फॉर्मेशन, देन क्रॉसिंग ओव्हर अँड लास्ट वन टर्मिनलायझेशन. मग इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की सायनॅप्सिस म्हणजे आणि काय आणि टेट्रॅड फॉर्मेशन म्हणजेच काय. ठीक आहे. टेट्रॅड हे जे क्रोमॅटिड आहेत हे 2 क्रोमॅटिड, पण स्ट्रक्चर कसं झालं आहे तर याचे इथं आपण स्ट्रक्चर कसं म्हणतो? टेट्रॅड. म्हणजे आपल्याला इथं काय दिसतात तर 4 दिसतात. ठीक आहे. 1 2 3 4. त्यामुळे याला काय म्हणतो आपण? टेट्रॅड फॉर्मेशन असं म्हणतोय. मग टेट्रॅड फॉर्मेशन झाल्यानंतर पुढची स्टेप काय म्हणली आहे? क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हर झालं आणि पुढची स्टेप आहे त्याला आपण टर्मिनलायझेशन असं म्हणतोय. मग थोडक्यात सायंटिस्टबद्दलची माहिती बऱ्याच वेळा विचारली जाते बघा. याच्यावर MCQ बऱ्याच वेळा पडला जातो की हे जे थॉम्सन हंट मॉर्गन त्याला आपण TH मॉर्गन असं म्हणतोय. थॉम्सन हंट मॉर्गन was an American biologist. He used fruit fly, Drosophila melanogaster. हे मी पुढे आपण बघणार आहे कोणत्या इन्सेक्टचा किंवा कोणत्या ॲनिमलचा तिथे यूज केलेला आहे ते. नंतर इन जेनेटिक रिसर्च अँड इस्टॅब्लिश द क्रोमोझोमल थेअरी ऑफ हेरिडिटी. ही ऑल्सो डिस्कवर्ड द प्रिन्सिपल ऑफ लिंकेज, सेक्स लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. इथे फक्त क्रॉसिंग ओव्हरच त्यांनी थेरी सांगितली नाही किंवा डिस्कवर केलेली नाही. कुणाकुणाचं प्रिन्सिपल सांगितलं आहे? प्रिन्सिपल ऑफ लिंकेज, सेक्स लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे. मॉर्गन्स वर्क प्ले की रोल इन ए फील्ड ऑफ जेनेटिक. ही वॉज अवॉर्डेड अ नोबल प्राइज इन 1933 इन फिजिओलॉजी अँड मेडिसिन. ठीक आहे. नंतरचा पुढचा पॉईंट याच्यामध्ये आपण बघतोय बघा. मॉर्गनचा एक्सपेरिमेंट बघतोय. मॉर्गन एक्सपेरिमेंट शोईंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर कसं होतं आहे हा जो एक्सपेरिमेंट मॉर्गन्सनी दाखवलेला आहे तो आपण पाहणार आहे. आता पहिल्यांदा मॉर्गननी फ्रूट फ्लायलाच चूज का केलं? ज्याला ड्रॉसोफिला मेलानोगास्टर असं म्हणतं. आपल्याला हे नवीन नाही. आपण ज्यावेळेस मल्टिपल अलिल्स पॉईंट बघितला होता त्यावेळेस याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की ड्रॉसोफिला मेलानोगास्टर म्हणजेच काय? एक फ्रूट फ्लाय. आणि ही एक्सपेरिमेंटसाठी का वापरली जाते तर त्याचे 3 रिझन्स तुम्हाला दिलेत पुस्तकामध्ये. फर्स्ट वन आहे ड्रॉसोफिला कॅन इझिली बी कल्चर्ड इन अ लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये सहजच
कल्चरल मीडियममध्ये आपण काय करू शकतो, ती ग्रो करू शकतो. सेकंड वन, इट्स लाईफ स्पॅन इज शॉर्ट अबाउट 2 weeks. अँड थर्ड वन, इट हॅज अ हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन. सेकंड पॉईंट आपण जसं मेंडल्सच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की मेंडलनी जे पी प्लांट चूज केलं होतं ते का पहिल्यांदा चूज केलं, लाईफस्पॅन त्याचा कसा होता, कमी होता. तसं इथं हे जे फ्रूट फ्लाय आहे किंवा हे जे ड्रॉसोफिला आहे ह्याची लाईफस्पॅनसुद्धा कशी आहे, शॉर्ट आहे, जवळजवळ फक्त 2 weeksची आहे. आणि याच्यानंतर त्याचा रिप्रोडक्शनचा रेट आहे तो सुद्धा कसा आहे, जास्त आहे. त्यामुळे सॅम्पल्स भरपूर मिळणार आहेत आणि रिझल्ट्स पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. दीज आर द रिझन्स दॅट मॉर्गन चूज दिस ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. आता पुढे काय म्हटलं आहे बघा, मॉर्गननी काय केलं, जसं मेंडलनी डायहायब्रिड क्रॉसेस केले, ठीक आहे, 7 traits घेऊन त्याच्यावर डायहायब्रिड क्रॉस केले, तसेच मॉर्गन्सनी सुद्धा काय केले, बरेचसे डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट केले इन फ्रूट फ्लाय टू स्टडी जीन्स दॅट आर सेक्स लिंक्ड. ठीक आहे. द क्रॉसेस वर सिमिलर टू डायहायब्रिड क्रॉसेस ॲज कॅरीड आउट बाय मेंडल इन अ पी. मेंडलनी जसे एक्सपेरिमेंट पण ते पी प्लांटवर केले होते, तसेच एक्सपेरिमेंट मॉर्गननी कुणावर केले, ड्रॉसोफिलावर केले. आता एक्झाम्पल त्यांनी काय म्हणले बघा, फॉर एक्झाम्पल मॉर्गन अँड हिज ग्रुप क्रॉस येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल to the wild type with a brown bodied red eyed male and intercross their progeny. पहिला क्रॉस लक्षात घ्या, पहिला क्रॉस मॉर्गननी जो ड्रॉसोफिलावर केला आहे त्यातली पहिली ड्रॉसोफिला आहे ती कशी, 2 कॅरेक्टर्स घेतले, डायहायब्रिड क्रॉस केल्या म्हणजे 2 कॅरेक्टरिस्टिक्स घेतले. हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची बॉडी आहे येलो आणि आय आहे, कलर ऑफ आय काय आहे, व्हाईट, आणि ती काय आहे, फिमेल आहे. ठीक आहे. पहिला स्पेसिस. त्याचं क्रॉसिंग कुणाबरोबर केलं आहे, वाईल्ड टाईप. वाईल्ड टाईपला आपण जनरली काय म्हणतोय, जे डॉमिनंट असतात. ठीक आहे. ओरिजिनल आपण त्याला शब्द वापरतोय. हे जे वाईल्ड टाईप आहेत, मग वाईल्ड टाईपमध्ये कोण आहे, ब्राऊन बॉडीड, कलर कसा आहे बॉडीचा त्याच्या, ब्राऊन कलर आहे, आणि आईज कसे आहेत त्याचे, रेड आहेत. ठीक आहे. आणि ही कशी आहे, मेल आहे. आणि यांच्यामध्ये इंटरक्रॉस करून आणलं आणि मग रिझल्ट्स काढले. बघा पुन्हा सांगते, मॉर्गननी जो पहिला क्रॉस केला त्या क्रॉसमध्ये पहिला जी काही ड्रॉसोफिला घेतली ती येलो बॉडीड अँड व्हाईट आईड अँड फिमेल. ठीक आहे. त्याचं क्रॉसिंग कुणाबरोबर केलं, तर वाईल्ड टाईप असणाऱ्या ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल यांच्यामध्ये इंटरक्रॉस केला. ठीक आहे. आपल्याला इथे दिसतंय बघा, हा क्रॉस फर्स्ट आहे आणि हा क्रॉस सेकंड आहे. आता क्रॉस फर्स्टमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर इथं ही फिमेल आहे. ठीक आहे. ही फिमेल आहे, हे मेल आहे. आता फिमेल म्हणल्यानंतर कोणते क्रोमोझोम असतात तुम्हाला माहिती आहे, तर कोणते असतात, एक्स क्रोमोझोम. कोणते असणार आहेत, एक्स क्रोमोझोम. आणि मेल म्हणल्यानंतर कोणता क्रोमोझोम असणार आहे, XY क्रोमोझोम असणार आहे. आता तुम्ही जर मायन्यूटली बघितले डायग्राम, तुमच्या असं लक्षात येईल की हे जे क्रोमोझोमचे शेप दाखवलेले आहेत ते एक्स क्रोमोझोमचे शेप असे रॉड शेप दाखवलेले आहेत. आणि इथे पण बघा एक्स आहे तर रॉड शेप आहे, पण वायचा शेप वेगळा आहे. वायचा शेप कसा आहे, तर अशी स्टिक जी असते ना, म्हणजे इथं बेंड झालेली त्या प्रकारचा शेप आहे. पण एक्स मात्र कसे आहे, स्ट्रेट आहे. एक्स स्ट्रेट आहे आणि वाय मात्र काय आहे, एका एंडला बेंड झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला लगेच लक्षात येतं की असं जर बेंड असेल तर तो कोणता क्रोमोझोम असणार आहे, वाय क्रोमोझोम असणार आहे. मग पहिल्या क्रॉसिंगमध्ये आपल्याला असं लक्षात येतं आहे, पहिला क्रॉसिंग मग कशामध्ये बघितलं आपण, येलो व्हाईट आणि दुसरं आहे ते वाईल्ड टाईप घेतलेलं आहे. मग आता इथे काय होतं आहे, तर हे जे जीन्स आहेत, हे जे जीन्स आहेत ते कसे आहेत रे, खूप जवळ आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत. त्या मानाने इथं जर आपण कंपॅरिझन केली तर हे जे जीन्स आहेत व्हाईट आणि विंग्स जे विनॅच्युअर आपण म्हणतो लहान, ते मात्र कसे आहेत रे, लांब लांब आहेत. ठीक आहे. दोन्ही क्रोमोझोम सेम क्रोमोझोमवर आहेत, पण यांच्यामधलं डिस्टन्स कमी आहे आणि याच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे. जसं मेंडलनी डायहायब्रिड क्रॉसमध्ये केलं त्याच पद्धतीने यांनी केलं की क्रॉसिंग घडवून आणलं, F1 जनरेशन घडवून आणलं, F1 जनरेशन नंतर F2 जनरेशन केलं. आणि इथं रिझल्ट त्यांना काय मिळाले, मेंडलचा रिझल्ट काय होता,
9:3:3:1 डायहायब्रिड क्रॉसचा. ठीक आहे. पण इथं क्रॉस फर्स्टमध्ये मात्र त्यांना काय मिळालं नाही, तो रेशो मिळाला नाही. काय मिळाला नाही तर इथं पेरेंटल टाईप पेरेंटसारखे येणारे किती होते, 98.7% आहे पेरेंटसारखे. मग ते येल्लो व्हाईट असतील किंवा वाईल्ड टाईपचे असतील. ठीक आहे. ते जास्त मिळाले, 98.7 मिळाले. आणि रिकॉम्बिनंट जे आहेत ते मात्र खूप कमी मिळाले, 1.3%. म्हणजे तो जो क्रायटेरिया आहे 9:3:3:1 हा इथं ॲप्लिकेबल झाला नाही किंवा आलेला नाही. आता अजून एक इथं सांगायचं आहे की इथं जे काही आपल्याला लेटर्स दिसतात ते लेटर्स बघा, ही फिमेल असते. ज्यावेळेस मॉर्गन्सनी हा एक्सपेरिमेंट केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ही जी फिमेल आहे ती फिमेल प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी रेसेसिव्ह घेतली आणि मेल आहे तो मेल मात्र काय घेतला, डॉमिनंट घेतला. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी फिमेल आहे ती रेसेसिव्ह घेतली आणि मेल आहे तो मात्र काय घेतला, डॉमिनंट घेतला. मग आता इथे आपण मेंडल्स एक्सपेरिमेंटमध्ये काय करत होतो की डॉमिनंट असतील ते आपण कॅपिटल लेटरने दाखवत होतो आणि रिसेसिव्ह स्मॉल लेटरने दाखवत होतो. इथे मात्र तसं नाही. इथे रिसेसिव्हचा जास्त विचार केल्यासारखा दिसतोय. जे रिसेसिव्हचे लेटर्स आहेत ते स्मॉल घेतलेले बघा. रिसेसिव्ह, आता इथे रिसेसिव्ह आहे ही पाडणार. मग रिसेसिव्ह येल्लोचा स्मॉल वाय घेतलाय, व्हाईटचा स्मॉल डब्ल्यू घेतलाय. आणि जे डॉमिनंट आहेत त्या डॉमिनंटसाठी तेच वर्ड वापरले, फक्त त्यांच्या डोक्यावर काय केले, प्लस साईन ॲड केले. इथे का लक्षात. मग आता येल्लो व्हाईट आहे, येल्लो व्हाईटसाठी आपण काय वापरला, स्मॉल वाय स्मॉल डब्ल्यू. तर दुसरं आपलं ब्राऊन बॉडी अँड रेड आय घेतलं होतं. मग ब्राऊन बॉडीसाठी काय घेतलं आहे, कॅपिटल म्हणजे स्मॉल वाय घेतला आहे आणि त्याच्यावर काय घेतलं आहे तर प्लस साईन घेतलं आहे. आणि रेड आयसाठी काय घेतलेलं आहे, स्मॉल डब्ल्यू आणि डोक्यावर प्लस साईन दिलेलं आहे. हे डिफरन्स आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये डॉमिनंट आहे, त्या डॉमिनंटवर काय असणार आहे तर एक पॉझिटिव्ह साईन येतं आहे. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला असं दिसतंय की इथं जे रिकॉम्बिनेशन आहे ते रिकॉम्बिनेशन खूप कमी मिळतं आहे. का रिकॉम्बिनेशन कमी मिळतं आहे तर इथं जे जीन्स आहेत ते जीन्स कसे आहेत रे, इथे जीन्स आहेत इथे, ते कसे आहे त्याच्यामधलं डिस्टन्स फार कमी, याच्यामधलं डिस्टन्स फार कमी. त्यामुळे इथं क्रॉसिंग होण्याचे चान्सेस काय आहे, कमी आहे. इथे मात्र तसं नाही आहे. हे जे जीन्स आहेत ते एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर आहेत, त्यामुळं ते काय होतात तर त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आहे. ठीक आहे. इथं लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा इथे MCQ विचारला जातो. पेरेंटल टाईप 98.7%, इथं आहे 1.3%. ठीक आहे. इकडं जर बघितलं आपण तर इकडं आपल्याला काय दिसतंय तर पेरेंटल टाईप किती आहे, 62.8% आहे आणि रिकॉम्बिनंटचा किती आहे, 37.2 आहे. म्हणजे इथं जो क्रायटेरिया आहे 9:3:3:1 हा इथे ॲप्लिकेबल आहे, कारण इथं रिकॉम्बिनंट टाईप जास्त आहेत. इकडं कंपॅरिझन करतोय आपण तर 1.3% आहेत आणि ह्या साईडला आपल्याला काय दिसतात 37.2% आहेत. याचा अर्थ इथं आपल्याला जो मेंडलनी रेशो सांगितला होता तो रेशो इथं सेकंड क्रॉसमध्ये ॲप्लिकेबल होतो. ठीक आहे. आता पुढे बघा काय दिलं आहे त्यांनी. मॉर्गन एक्सपेरिमेंट कशावर केला, वर्कड ऑन ड्रॉसोफिला, त्यालाच आपण फ्रूट फ्लाय असं म्हणतोय. इकडे दिले बघा, येलो बॉडी आणि व्हाईट आयड फिमेल आहे आणि ही जी आहे ती ब्राऊन बॉडी रेड आयड मेल आहे. त्यांच्यामध्ये क्रॉसिंग घडवून आणलं. F1 जनरेशन नंतर आपण काय केलं त्यांच्यामध्ये इथं क्रॉसिंग केलं. क्रॉसिंग म्हणजे F1 into F1 क्रॉसिंग केल्यानंतर जे काही जनरेशन मिळाले ते जनरेशन टिपिकल रेशो त्याच्यामध्ये येत नव्हता. ह्या दोन एक्झाम्पलमध्ये, हे पहिलं एक्झाम्पल घेऊया क्रॉस फर्स्ट. फक्त क्रॉस फर्स्ट ज्यावेळेस केला त्यावेळेस त्यांना 9:3:3:1 हा रेशो मिळाला नाही. ठीक आहे. मग इथं आपण असं बघू शकतो की ऑब्झर्वेशन काय आहे. He observed that the two genes did not segregate independently of each other and F2 generation deviated very significantly from 9:3:3:1 ratio. ठीक आहे. मी त्यांना असं सांगायचं की हे जे दोन जीन्स आहेत ते सेग्रिगेट इंडिपेंडेंटली होत नाहीत एकमेकांपासून आणि साहजिकच हा रेशो आपल्याला मिळत
नाही. हे एक प्रकारचं डेव्हिएशन निघतंय. ठीक आहे. म्हणजे इथे बघा आपल्याला काय दिसतंय, तर हा जो पाथवे आहे तो हा पाथवे कुणी सांगितला, तर मेंडेलियननी सांगितला. म्हणजे रिझल्ट आहे तो ह्या पद्धतीचा मिळायला पाहिजे होता, पण तो तसा मिळाला नाही आहे. मेंडेलियननी सांगितल्यापेक्षा कसा मिळाला, वेगळा मिळाला. द रेशो डेव्हिएटेड फ्रॉम मेंडेलियन डायहायब्रिड रेशो ड्यू टू लिंकेज. म्हणजे रिझन काय आहे, रेशो आपल्याला तसा का नाही मिळाला डायहायब्रिडचा, तर त्याला एक कारण आहे, ते म्हणजे लिंकेज. आणि त्यावरून कन्क्लुजन काय काढलं बघा त्यांनी, लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन इन्व्हर्सली रिलेटेड. आता इन्व्हर्सली रिलेटेडचा अर्थ काय होतो, इन्व्हर्सचा अर्थ होतो एक बाब वाढली की त्याच्या संबंधात दुसरी बाब कमी होते, किंवा एक बाब कमी झाली तर त्याच्या रिलेटेड असणारी दुसरी बाब काय होते, वाढते. तसं ह्या दोन्हींमध्ये त्यांनी सांगितलं की इन्व्हर्सली रिलेशन आहे. लिंकेज कमी असेल तर रिकॉम्बिनेशन जास्त, लिंकेज जास्त असेल तर रिकॉम्बिनेशन कमी होणार आहे. म्हणजेच लिंकेज आणि रिकॉम्बिनेशन यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते कसं आहे, इन्व्हर्सली आहे. म्हणजे जर टाईटली लिंक्ड जीन असतील तर लेस रिकॉम्बिनेशन असणार आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्या व्हाईस वर्सा काय असेल, लूजली लिंक्ड जीन असतील तर रिकॉम्बिनेशन जास्त होणार आहे. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा वाचते. द रेशो डेव्हिएटेड फ्रॉम मेंडेलियन डायहायब्रिड रेशो ड्यू टू लिंकेज. कशामुळे डेव्हिएशन आलं आहे, तर लिंकेजमुळे. मग त्याच्यावरून कन्क्लुजन काय काढलं, लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन इन्व्हर्सली रिलेटेड. मीन्स एक्झाम्पल, टाईटली लिंक्ड जीन्स इथं असतील तर रिकॉम्बिनेशन कमी होणार आहे, आणि जर लूज असेल तर मात्र रिकॉम्बिनेशन जास्त होणार आहे. ठीक आहे. आता इथे आपण पुढे काय बघतोय बघा, मॉर्गनचे कन्क्लुजन सांगितलं ते आपण बघतोय. मॉर्गन अँड हिज ग्रुप न्यू दॅट द जीन्स वर लोकेटेड ऑन एक्स क्रोमोझोम. आता मगाशी जी तुम्ही डायग्राम पाहिली होती त्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोमवर आपल्याला जीन दिसत होते, वाय क्रोमोझोमवर कुठेही जीन्स दिसत नाहीत. एकदा तुम्ही पण डायग्राम बघू शकता ती, की जे काही क्रोमोझोम दाखवलेले आहेत ते क्रोमोझोम फक्त कशावर आहेत, एक्स क्रोमोझोमवर आहेत, वाय क्रोमोझोमवर नाहीत. अँड स्टेटेड दॅट वेन टू जीन्स इन अ डायहायब्रिड क्रॉस आर सिच्युएटेड ऑन अ सेम क्रोमोझोम then the proportion of parental recombination is much higher than the non-parental type. बघा काय सांगितलं त्यांनी, की हे जे दोन जीन्स आहेत, ठीक आहे, डायहायब्रिड क्रॉसचे जे दोन जीन्स घेतलेले आहेत आणि ते एकाच क्रोमोझोमवर असतील तर पेरेंटल कॉम्बिनेशनची पॉसिबिलिटी जास्त असते. कुणापेक्षा, नॉन पेरेंटल टाईपपेक्षा, रिकॉम्बिनेशनपेक्षा. This occurs due to physical association of or linkage of two genes. हे कशामुळे होतं, तर त्याला आपण फिजिकल असोसिएशन किंवा आपलं एक नेहमीचं सेंटेन्स हे आहे, वर्ड आहे, तो म्हणजे लिंकेज होतं आहे, त्याच्यामुळं हे असं होतं आहे. ही ऑल्सो फाउंड दॅट वेन जीन्स आर ग्रुप्ड ऑन अ सेम क्रोमोझोम. बघा इथे लक्ष द्या, ही ऑल्सो फाउंड दॅट, अजून त्यांना काय सापडलं, जर जीन्स एकाच क्रोमोझोमवर ग्रुपमध्ये असतील आणि ते जीन्स जर स्ट्रॉंगली लिंक्ड असतील, दे शो व्हेरी फ्यू रिकॉम्बिनेशन. किती रिकॉम्बिनेशन फक्त बघितलं आपण, 1.3% एवढंच आहे. इथे बघा पुन्हा वाचते मी, वेन जीन्स आर ग्रुप्ड ऑन अ सेम क्रोमोझोम, आणि हे जे जीन्स आहेत ते जीन्स कसे असतील, स्ट्रॉंगली लिंक्ड असतील, साहजिक त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर खूप कमी होणार आहे. दे शोज व्हेरी फ्यू रिकॉम्बिनेशन. चान्सेस किती आहेत, फक्त 1.3%. ह्याच्या अपोजिट जर जीन्स कसे असतील, लूजली लिंक्ड असतील, डिस्टन्स जास्त असेल, वेन जीन्स आर लूजली लिंक्ड दॅट इज प्रेझेंट फार अवे फ्रॉम इच अदर ऑन अ क्रोमोझोम. आता आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की लूजली लिंक्ड म्हणजेच काय किंवा स्ट्रॉंगली लिंक्ड म्हणजेच काय. जर स्ट्रॉंगली लिंक्ड ते जर जीन्स असतील तर त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन खूप कमी प्रमाणात दिसतं, आणि जर ते जीन्स कसे असतील, लूजली लिंक्ड असतील, म्हणजेच एकमेकांपासून लांब असतील, तर साहजिकच तिथं आपल्याला रिकॉम्बिनेशन जास्त दिसतं. किती दिसतं, 37.2% एवढा दिसतं. ठीक आहे. म्हणजे क्रॉस फर्स्ट जो आहे बघा, फर्स्ट क्रॉस जो आहे तो इथं कुणामध्ये दिसतोय, द क्रॉस फर्स्ट शोज
क्रॉसिंग ओव्हर बिटवीन जीन्स स्मॉल वाय अँड स्मॉल डब्ल्यू. बरोबर आहे. मगाशी आपण कुठले जीन्स घेतले होते? पहिल्या क्रॉसला स्मॉल वाय आणि स्मॉल डब्ल्यू. आणि दुसरा क्रॉस जो होता तो दुसऱ्या क्रॉसमध्ये काय होतं? व्हाईट अँड मिनॅच्युअर ज्या विंग्स आहेत म्हणजे स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल एम. बरोबर आहे. यांच्यामधलं क्रॉसिंग झालं होतं. इथं डॉमिनंट आहेत ते वाईल्ड टाईप अलील्स आहेत आणि तिथं आपण रिप्रेझेंट कसं करतोय? त्याच्यावर प्लस साईननी करतोय. म्हणजे इथं आपल्याला मॉर्गन्स एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन काय निघतंय? तर ड्यू टू लिंकेज आहे म्हणून आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये? क्रॉसिंग. म्हणजे रिकॉम्बिनेशन जर असेल, रिकॉम्बिनेशनचा रेट जो आहे तो रिकॉम्बिनेशनचा रेट केव्हा असणार आहे? केव्हा जास्त असणार आहे? जर ते जीन्स कसे असतील? लूजली लिंक्ड असतील. आणि रिकॉम्बिनेशनचा रेट कमी केव्हा दिसतोय? जर ते जीन्स कसे असतील? त्यांच्यामध्ये स्ट्रॉंगली लिंक्ड असतील. ठीक आहे. इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये क्रॉसिंग ओव्हर आणि मॉर्गन एक्सपेरिमेंट बघितला. इथे ऑलवेज रिमेंबरमध्ये काय म्हटले बघा? पेरेंटल रिकॉम्बिनेशन ऑकर्स मोर ड्यू टू लिंकेज अँड न्यू कॉम्बिनेशन ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे. थँक्यू.